वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. आनंदाची बातमी आहे आणि ज्यांचा स्कोर कमी आहे, खरोखर जे विद्यार्थी डिमोटिवेट झालेत, तुमच्यासाठी खास स्पेशल व्हिडिओ हा आहे. आजचा व्हिडिओ मिस केला नका, ठीक आहे. चला तुम्हाला प्रूफ दाखवतो किती कमी स्कोरवर सिलेक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला खरोखर संधी आहे का, ठीक आहे. विथ प्रूफ बघूया, सगळ्या गोष्टी बघणार आहोत, ठीक आहे. हा व्हिडिओ मिस केला तर मात्र तुमचं सिलेक्शन थांबू शकतं, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत नक्की बघा, ठीक आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो बघा, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कमी स्कोर असला तर काय करायला पाहिजे. बघा, आपला जो लिस्ट आहे किंवा ऑफिशियल डाटाच आहे त्याद्वारे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. कमी मार्क्सवाल्यांनी डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, उलट मोटिवेट व्हायचं आहे आणि तुमच्यासाठीच हा व्हिडिओ असणार आहे, ठीक आहे. आता बघा, इथे जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये तुम्हाला दिसत असेल की पवित्र पोर्टलद्वारे रिक्रुटमेंट केलेली लिस्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मागच्या वर्षीची, आणि सगळ्या मिडियमची आहे. मराठी मिडियम घेतलं मी स्पेशली, पण उर्दू मिडियम किंवा हिंदी मिडियम किंवा इंग्लिश मिडियमसाठी सुद्धा अशाच प्रकारची लिस्ट असते, ठीक आहे. आता इथे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आहे. इथे बघा कोणता डिस्ट्रिक्ट आहे, हा एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. आता मी तुम्हाला शॉकिंग जो मार्क्स आहे ते दाखवणार आहे की कमी मार्क्सवर सिलेक्शन होतं का, ठीक आहे. चला, पहिलीच कास्ट आहे. गुड न्यूज आहे आपल्यासाठी. हे बघा, इथे कोणते आहे हे, एक मिनटं, एस टी कास्ट बघा. 35 वॅकन्सी भरायच्या होत्या, 35 भरल्यात आणि मार्क्स किती लागले, 88 मार्क्स लागले. 2 डिजिटमध्ये मार्क आले, ठीक आहे. चला, अजून मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. खूप एक्झाम्पल दाखवणार आहे मी तुम्हाला, ठीक आहे. कुठे ज्यांचे मार्क्स जास्त आहेत त्यांचा तर नंबर लागेलच, ठीक आहे. योग्य पसंतीक्रम द्यायचे, घाबरायचं नाही. मार्क्स कमी असले तरीसुद्धा सिलेक्शन होतं. आणि असं नाही की बाबा फक्त शासकीयलाच पसंतीक्रम द्यायचे, आपण खाजगीलासुद्धा पसंतीक्रम दिले तर निवड होऊ शकते, ठीक आहे. आता जे हे आहेत कोण, प्रोजेक्ट अफेक्टेडवाले विद्यार्थी, ते सुद्धा कधी घाबरतात. इथे बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थक्वेक अफेक्टेड, इथे यांचा स्कोअर बघा किती, 99, 73. किती स्कोअर आहे परत दाखवतो, 99, 73 स्कोअर आहे. कमी मार्क्सवर सिलेक्शन झालं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडवाले जे आहेत यांचं. आता हा कोणता जिल्हा आहे, धाराशिव, ठीक आहे. धाराशिवमध्ये रिझल्ट बघूया कसा आहे. धाराशिवमध्ये सुद्धा रिझल्ट कमीच आहे, एवढा काही हायेस्ट कट ऑफ लागलेला नाही आहे. बघा, ज्यांचा स्कोअर 100, 100, 200, 300, 102 आहे, 101 आहे किंवा 105 आहे, अशा उमेदवारांसाठी ठीक आहे. एखादा मला बघू द्या उमेदवार, एक मिनटं. हा, ठीक आहे, सापडला. इथे बघा, धाराशिवमध्ये कोणता आहे हा, OBC ना. OBC कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, काहीच नाही आहे. कोणत्याही प्रकारचं काहीच घेतलं नाही आहे. आरक्षण काही नाही, कोणताच फायदा नाही आहे. वुमन नाही आहे, अंशकाली नाही आहे, स्पोर्ट्समन नाही, कोणीच नाही आहे. तरीसुद्धा स्कोअर किती लागला, स्कोअर लागला 121. किती स्कोअर लागला, 121 स्कोअर लागला फक्त, ठीक आहे. जे 120, 125 सारखे विद्यार्थी आहेत त्यांनी सांगतो मी, ठीक आहे. अजून तर मी तुम्हाला खूप अशा गोष्टी दाखवणार आहे ज्या लिस्टमध्ये तुम्हाला सापडणार आहेत, ठीक आहे. पूर्ण लिस्टच आहे आपल्याजवळ, ठीक आहे. ओके, आता कोणती आहे, चला. ओपनवाले जास्त घाबरतात. ओपनवाल्यांचा मेरिट जास्त लागतो, पण काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी ओपनवाल्यांचा लिस्ट किंवा मेरिट जास्त लागत नाही, ठीक आहे. इथं बघा, जनरल ओपनची जागा आहे 74 जागा भरायच्या होत्या. परत दाखवतो, 74 जागा भरायच्या होत्या, 68 जागा भरल्या, बाकीच्या रिक्त राहिल्या. मेरिट कितीवर गेला, इकडे मेरिटवर फोकस करा, 116. ओपनचं मेरिट किती आहे, 116 आहे, ठीक आहे. याला म्हणतात अनएक्सपेक्टेड कट ऑफ किंवा मेरिट, की ज्याची आपण अपेक्षाही केली नाही एवढा कमी येतो मेरिट, ठीक आहे. ओपनवाल्या विद्यार्थ्यांनी विचार केला होता की 116वर माझं सिलेक्शन होईल. अजून ओके, अजून कोण आहे, SCचं मेरिट बघा. हा जिल्हा कोणता आहे मला बघू द्या एकदा, एक मिनटं. हा जिल्हा कोणता आहे पहिला बघू द्या मला, गोंदिया जिल्हा आहे, ठीक आहे. गोंदियामध्ये, ठीक आहे. मी फक्त हा स्पेशली व्हिडिओ कमी गुण ज्यांचे आहे ना त्यांच्यासाठी बनवतो आहे, कारण की विद्यार्थी खूप डिमोटिवेट होतात. कमी गुण असले की माझा नंबर लागणार नाही, मी देतच नाही,
अशासाठी. ठीक आहे. कोणती कास्ट सांगितली होती आपण? एस सी ना? एस सी कास्ट कुठे आहे? ओके, इथे आहे. एस सी वुमन नाही आहे, एक्स सर्व्हिसमॅन नाही आहे, अंशकालीन नाही आहे, प्रोजेक्ट ऑपरेटर नाही आहे, स्पोर्ट्समॅन नाही आहे, काहीच नाही आहे. ठीक आहे. तरीसुद्धा एस सीचा कट ऑफ कितीवर आला किंवा मेरिट कितीवर गेलं बघा. इथे एस सीचं मेरिट किती आहे? कुठे मार्क? एस सी समोर 123. 123वर आहे मेरिट. ठीक आहे. एस सीचा मेरिट जो आहे तो 123, जास्त स्कोअर नाही आहे. अजून कोणतं सांगायचं आहे मला? एक मिनिट हां. एस टीचा तर 117वर आहे. ओके. कमी दाखवणार मी तुम्हाला ई डब्ल्यू एस. ई डब्ल्यू एस आहे ना इथे. ई डब्ल्यू एसचा स्कोअर कितीवर आहे? हे बघा इथे. ही कास्ट बघा कितीवर आहे. एन टी डी आणि एन टी डी वुमन 115, 111 स्कोअर आहे. कमी स्कोअरमध्ये आहे ना सिलेक्शन. चला अजून कोणती आहे इथे कास्ट? ई डब्ल्यू एस आहे ना. ई डब्ल्यू एसचं सिलेक्शन बघा इथे कितीवर आहे. ई डब्ल्यू एस कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. एक मिनिट. ई डब्ल्यू एस कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन 114वर सिलेक्शन आहे. 11 पोस्ट भरायचे होते, 9 सापडले. ठीक आहे. कमी विद्यार्थी पडले यांना इथे. पसंतीक्रम कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त आहेत? हिंगोलीमध्ये आहे ना. हे हिंगोलीचं बघूया आता. हिंगोलीमध्ये मेरिट बऱ्यापैकी आहे, कमी नाही जास्त नाही. काही ठिकाणी हाय आहे, काही ठिकाणी कमी आहे. ठीक आहे. ज्यांचं समांतर आरक्षण आहे त्यांना तर काही टेन्शन नाही. ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनाही काही टेन्शन नाही. ठीक आहे. अजून कोणते आहेत उमेदवार बघूया थोडं. बाकीच्या कास्टचं सुद्धा बघूया. ओ बी सी, व्ही जे, एन टी, बी, एन टी सी बघूया कोणकोणते आहेत. स्कोअर किती आहे? 136. काही कास्टमध्ये इथे जनरलचं मेरिट बघा किती आहे. कोणती आहे ही? एक मिनटं. डिस्ट्रिक्ट बघूया पहिला कोणता आहे. नागपूरमध्ये लिस्ट. नागपूरची लिस्ट आहे. झडपी नागपूर. किती लागला आहे कट ऑफ बघा एकदा. थोडं झूम करतो याला, तुम्हाला दिसला पाहिजे. कट ऑफ बघा किती आहे. ओपनचा आहे 118. ओपन पण फिमेल 114वर. ठीक आहे. किती कमी आहे बघा. याच्यानंतर एस सीचा हा आहे. एन टी सीचा 126वर आहे. ओके. 87 कोणता आहे? एक मिनिट दाखवतो अजून तुम्हाला मार्क्स कुठे कुठे कमी आहेत. इथे थोडा कमी दिसतोय मला कट ऑफ. एक मिनिट. कोणता जिल्हा आहे हा? सांगली. सांगलीमध्ये बघा आता. सांगलीमध्ये एस सी कास्ट बघा. एस सी कास्ट 114 स्कोअर आहे फक्त. 114 स्कोअर लागला एस सीचा. म्हणजे जे उमेदवार होप सोडतात 112, 115, 116 मार्कवाले, त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट एक्झाम्पल आहे हा व्हिडिओ, की तुम्हाला कमी मार्क्सवर सुद्धा सिलेक्शन होतं किंवा नाही होत. फक्त आपला डिस्ट्रिक्ट आपण चांगला चूज केला पाहिजे. चांगला डिस्ट्रिक्ट निवडला तर कमी याच्यावर सुद्धा आपलं स्कोअरवर सुद्धा आपलं सिलेक्शन होतं. एक मिनटं. इथं बघा. प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थ अफेक्टेड 82वर आहे, काही 88वर आहे, काही 77वर आहे. म्हणजे एस टीची वुमन बघा इथे. महिलांसाठी बघा, मी महिलांसाठी नेहमी सांगतो आहे, महिलांसाठी एस टी वुमन 77 स्कोअर आहे फक्त. सिलेक्शन झालं आहे. नंतर ओ बी सीचं किती आहे? ओ बी सीचं किती कमी आहे बघा. ओ बी सीचं सांगितलं नव्हतं ना. ओ बी सी 118वर आहे. परत दाखवतो. हे ओ बी सी 118 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे सांगलीमध्ये. जे हँडिकॅप आहे त्यांचा कट ऑफ बघा किती लो आहे. 87 मार्क ओ बी सीमध्ये. किती लो आहे? 87 मार्कवर. हे बघा इथे स्कोअरवर किती कमी आहे. मी ओपन ओ बी सीचं तर गोष्ट केली मी. ओपन ओ बी सीचं थोडं चाललं ठीक आहे, त्यांचं बघा थोडं स्कोअर जास्त लागेल. पण बाकीच्यांना बघा नाही. इथे एक सर्व्हिसमॅन आहे, जनरल ऑर्फन 99 स्कोअर आहे फक्त. त्याच्यावरचा उमेदवार बघा हा 52वर सिलेक्ट झाला आहे. ठीक आहे. नंतर आहे एस टी. एस सी बघा. सॉरी कुठे गेला? एस सी किती आहे? एस सी 111 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे एस सी कास्ट. एस टी त्याच्यापेक्षा खाली असेल.
शेड्यूल कास्ट याने 82वर सिलेक्ट झाला उमेदवार. कितीवर सिलेक्ट झाला आहे? 1 मिनिट. 82वर सिलेक्ट झाला आहे हा उमेदवार. 82वर. अजून कोण आहे? इथे सुद्धा कमी स्कोर आहे. जे स्पोर्ट्स पर्सन आहे, स्पोर्ट्स पर्सन कुठं बघितलं मी? हा, इथे स्पोर्ट्स पर्सन आहे. 100वर सिलेक्शन झालं आहे. मी तर म्हणतो 100 नाही, यांना 50 मार्क जरी असले ना यावर्षी तरीसुद्धा स्पोर्ट्समन जे आहेत त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. 100 स्कोअरवर सिलेक्शन झालं आहे. हे बघा इथे स्पोर्ट्समन, याला मार्क्स किती आहेत बघा. 81 मार्कवर सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. आता इथे जास्तीत जास्त कट ऑफ काही ठिकाणी तर खूप जास्त हाय जातो. आता इथे बघा मी तुम्हाला इथे दाखवतोय, असं नाही की सगळ्याच ठिकाणी कमी लागतो. वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये हायेस्ट रेंज होती मागच्या वर्षी, हायेस्ट. ओपनचा कट ऑफ किती गेला असेल? इमेजिने करू नका तुम्ही. 172वर. फिमेलचा 171वर. OBCचा 162. OBC फिमेलचा 168. तुम्ही कट ऑफ बघा फक्त किती आहे. EWSचं किती आहे? 140, 143. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये मेरिट जिथं विद्यार्थी जास्त जातात तिथं खतरनाक कट ऑफ लागतो. ठीक आहे. आणि जिथे विद्यार्थी कमी राहतात, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, पोस्ट जास्त आहे, अशा ठिकाणी मेरिट कमी लागतो आहे. या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. तुमच्यासाठीच मला हे करायचं होतं की मी म्हटलं की जे विद्यार्थ्यांना स्कोअर कमी आहे, ज्यांचे होप संपलेले आहेत, किंवा असे विद्यार्थी ज्यांना कळतच नाही की लिस्ट कशी लागते कशी नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ होतो स्पेशली. ठीक आहे. मला बाकीचे काय दिसून नाही राहिल्या, नाही तर त्यासुद्धा दाखवले असते मी तुम्हाला. ओके, चला ठीक आहे. NTP आहे 125वर आहे. VGA, चला VGA दाखवतो. VGAला दाखवलंच नव्हतं ना मी. VGA या कास्टचा मी सांगितलं यावर्षी मेरिट कमी येईल. 86वर लागला हा उमेदवार. कोणताही पाहते मला जिल्हा हा? कोल्हापूर जिल्हा. VGA कितीवर लागला? 4 पोस्ट आहे, 4ही भरल्या. आणि एक मिनिट OBC एक सर्व्हिसमॅन आहे 88वर, हा 123वर आहे. तरीसुद्धा यांचा कट ऑफ यावर्षी कमीच राहिला. आणि वुमनचा कितीवर लागला? 118वर. बघा VGA वुमन 118वर. अजून कोणकोणते जिल्हे आहेत? महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत. ST दिसत आहेत जास्त. ST, NTC. हे बघा NTC बघा किती कमी स्कोर आहे. NTC 116वर सिलेक्शन आहे. कितीवर सिलेक्शन आहे? 116वर. ज्यांचं संबंध आरक्षण आहे की नाही तर त्यांनी तर टेन्शन सोडून द्यायचं. संबंध आरक्षणवाल्याने त्यांनी तुमचा स्कोर कमी जरी असला ना 2 डिजिटमध्ये तरीसुद्धा तुमचा नंबर लागेल. ज्याचा कमी स्कोर आहे त्यांना सांगतो मी की डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. पसंतीक्रम व्यवस्थित द्यायची. पसंतीक्रमावर तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले, चला ना. मनपा नपा देऊ नका, किंवा जिथं अर्बन एरिया आहे तिथं देऊ नका. पण जिथं वाडी आहे, वस्ती आहे, दुर्गम भाग आहे, जिथं कोणी जायला तयार नाही, त्या ठिकाणी पसंतीक्रम द्या. तुमचं काम जे आहे नक्की होऊ शकते. हे पूर्ण लिस्ट जी आहे याच्यामध्ये आहे सगळं डिस्कस करायसारखं, पण वेळ जास्त जाईल, व्हिडिओ खूप मोठा होईल. शॉर्टमध्ये मला एवढं सांगायचं आहे की मेरिट जो आहे तो एका गोष्टीवर ठरत नाही. तुमची कास्ट कोणती आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे, कोणत्या वर्गासाठी तुम्ही अप्लाय करताय, नंतर तुम्ही पसंतीक्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये देताय, तिथे व्हॅकन्सी किती आहे, ठीक आहे, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, या सगळ्या गोष्टींवर मेरिट ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्कोअर किती आहे त्यानुसार. ठीक आहे. हा बुलढाण्याचं मेरिट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे व्यवस्थित पसंतीक्रम द्या. तुमची निवड नक्की होईल. आणि तुम्हाला निवडीसाठी शुभेच्छा. आणि प्रत्येकाने ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांनी पसंतीक्रम द्यावे अशी माझी पर्सनल इच्छा आहे. आणि सर्वांनी द्यावेच. तुमचा तो हक्क आहे आणि तुम्ही दिला पाहिजे. ठीक आहे. कधी तुमचं नशीब जे आहे उजळेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे पसंतीक्रम नक्की द्यायचे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा इतर अभिगोधारकांपर्यंत. ऑफिशियल लिस्ट आहे त्यानुसार तुम्हाला मी समजून सांगितलं. ठीक आहे. बाकी एखाद्या व्हिडिओमध्ये मी नंतर सांगेन. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.